मी ज्याला माझा शरीफ बाप समजत होते तो असा हौसेचा पुजारी निघाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. जेव्हा वडिलांनी माझ्यासमोर एक विचित्र अट्ट ठेवली तेव्हा माझे होशच उडाले. नमस्कार, माझं नाव रितिका. मी 21 वर्षाची आहे. मी दिसायला गोरी सुंदर असून माझं शरीर एकदम व्यवस्थित आणि सुडेल आहे. आमच्या घरात मी, माझे वडील आणि एक लहान बाई आहेत. 2 वर्षापूर्वी माझ्या आईचं निधन झालं आणि वडील खूप एकटे पडले होते. त्यांची उदासी माझ्याकडून बघवली जात नव्हती. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि त्यांना आनंदात ठेवण्यासाठी मी हर प्रकारे प्रयत्न करत होते. काही काळानंतर वडिलांच्या स्वभावात हळूहळू बदल जाणू लागला. ते माझ्यासोबत एका मित्रासारखे वागू लागले होते. आम्ही दोघंही एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करायला लागलो. पण तरीही त्यांची नजर माझ्यावर काहीतरी वेगळीच असायची. एक दिवस त्यांच्या डोक्यात काय चाललं होतं माहीत नाही. ते मला म्हणाले, रितिका, तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? मी एकदम घाबरले. वडील असं प्रश्न का विचारत आहे? पण मी त्यांना नाही असं उत्तर दिलं. ते म्हणाले, रितिका, तू खूप सुंदर दिसतेस, अगदी तुझ्या आईसारखीच. मला आता तुझ्यामध्ये आपलेपणा जाणवतोय, अगदी तुझ्या आईसोबत वाटायचा तसा. त्यांच्या या बोलण्याने माझे होशच उडाले. तेवढ्यात माझी लहान बहीण तिथे आली आणि त्यांना एका कामासाठी बाजारात घेऊन गेली. मी वडिलांच्या त्या बोलण्याने पूर्णपणे हैराण झाले होते. हळूहळू मी त्यांची नजर ओळखायला लागले होते. हे विचार करता करता कधी झोप लागली कळालंच नाही. मी जेव्हा उठले तेव्हा खूप अंधार झाला होता आणि घरात कोणीच नव्हतं. वडील आणि माझी लहान बहीण अजून बाजारातून आले नव्हते. मी बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करायला लागले. तेवढ्यात ते दोघे परत आले. मी त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले. मग वडील काही कामासाठी बाहेर गेले आणि मी घरात काम करायला लागले. दिवसभर माझ्या डोक्यात फक्त तोच विचार होता, वडिलांनी असं का म्हटलं असावं. तेवढ्यात माझी मैत्रीण कविता माझ्याकडे आली आणि म्हणाली, अरे रितिका, काय विचार करतेस? मी म्हणाले, काही नाही ग कविता, काहीच नाही. मग मी तिला विचारलं, कविता, ऑनलाईन पैसे कसे कमवता येतात ते सांग ना, कारण मला स्वतःचे पैसे कमवायचे होते. माझं शिक्षण पण आता संपलं होतं. कविता माझ्याकडे रागाने बघितली आणि म्हणाली, चल यार, आपल्यासारख्या मुलीसाठी पैसे कमवणं काय मोठी गोष्ट आहे का? मग आम्ही दोघंही आपल्या घरी गेलो, कारण आमच्या कॉलेजची क्लास संपली होती. ती तिच्या घरी आणि मी माझ्या घरी निघाले. रस्त्यात मला माझे वडील दिसले. त्यांना बघून मला धक्काच बसला. ते एका अनोळखी बाईसोबत फिरत होते आणि तिला शॉपिंग करत होते. नंतर मी त्यांना एका हॉटेलमध्ये जाताना पाहिलं. मला त्यांचा खूप राग आला होता. वडील असं कसं परक्या बाईसोबत बाजारात फिरू शकतात आणि आपले सगळे पैसे उधळू शकतात. त्याच रागात मी घरी आले आणि त्यांच्या येण्याची वाट बघत बसले. माझ्या लहान बहिणीला मी काहीच सांगितलं नाही, कारण तिला आमच्या वडिलांबद्दल वाईट वाटू नये असं मला वाटत होतं. संध्याकाळ झाल्यावर जेव्हा वडील घरी आले तेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले. ते TV बघत होते. मी त्यांना विचारलं, पप्पा, तुम्ही बाजारात त्या बाईसोबत का फिरत होता? हे बरोबर नाही, कारण अजून नुकतंच आईचं निधन झालं आहे. लोक काय विचार करतील? वडील म्हणाले, नाही रितिका, मला फिरायचं आहे आणि मला कोणाचीही पर्वा नाही. तिच्या सोबत फिरण्यात मला खूप मजा येते. माझ्यासाठी हेच बरोबर आहे. आता नाही फिरलो तर कधी फिरणार? ते माझ्यावर रागात बोलत होते. मी त्यांना खूप समजून सांगितलं की असं करू नका, पण ते ऐकायला तयार नव्हते. माझ्या खूप प्रयत्नानंतर ते म्हणाले, ठीक आहे, तिच्यासोबत नाही फिरणार, पण माझी एक अट आहे. जर तू ती पूर्ण केलीस तर मी तिच्यासोबत राहणंही सोडून देईन. मी म्हणाले, हो, सांगा तुमची काय अट आहे? त्यावर वडील लगेच म्हणाले, जशी ती माझ्यासोबत फिरते तशीच आजपासून तू माझ्यासोबत फिरशील आणि माझ्या गरजा पूर्ण करशील. मी म्हणाले, नाही, हे नाही होऊ शकत. मी तुमच्यासोबत अशी का फिरू? त्यावर वडील म्हणाले, ठीक आहे, मग मला समजावू नकोस. मी जे काही करतोय त्यावर तू बोलू नकोस. मग मी म्हणाले, ठीक आहे, संध्याकाळी विचार करून सांगते. असं म्हणून मी त्यांच्या खोलीतून माझ्या खोलीत गेले आणि विचार करत बसले. आता मला पूर्णपणे कळालं होतं की वडिलांना माझ्याकडून काय हवं आहे. त्यांच्या बोलण्याचा विचार करून माझी चिंता खूप वाढली होती. मी कधीच असा विचार केला नव्हता की माझे वडील असं काही करू शकतात. मला वाटलं होतं की माझे वडील खूप शरीफ आहे आणि आईच्या निधनानंतर ते आमची काळजी घेतील.
पण ते तर आतापासूनच चुकीचं वागू लागले होते. हे सगळं ऐकल्यावर मला जाणवलं की वडील स्वतःसोबत आमचीही आयुष्य खराब करणार आहेत. हे सगळे विचार करून माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की समोरच्या व्यक्तीलाही ती सहज ऐकू आली असती. मग मला काही दिवसापूर्वीची गोष्ट आठवली की वडील माझ्याकडे असे का बघत होते. मला पूर्णपणे कळालं होतं की त्यांना काय करायचं आहे. माझ्या समोर एक खूप मोठी समस्या होती की आता काय करू. जर मी हो म्हणाले नाही तर ते त्या बाईच्या मागे लागून बर्बाद होतील आणि आमचं आयुष्यही खराब होईल. मी वडिलांना हे पण नाहीच सांगू शकत होते की माझ्यासोबत नवरा बायकोसारखे राहावेत, कारण जगाच्या नजरेत ते माझे वडील आहेत. तेव्हा अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला, कदाचित ही गोष्ट घरातच राहील, त्यामुळे माझ्या लहान बहिणीचं आयुष्य वाचेल आणि माझे वडीलही सुधारतील. हेच विचार करता करता मी झोपले. सकाळी जेव्हा उठले तेव्हा वडिलाच्या खोलीत गेले. सुरुवातीला मी त्यांना खूप समजावलं, पण ते काही माझं ऐकायला तयार नव्हते. मग मी त्यांना म्हणाले, ठीक आहे पप्पा, तुमची अट मला मान्य आहे, पण चला आधी आपण शॉपिंग करू. मग मी त्यांना म्हणाले की ही गोष्ट बाहेर कोणाला कळता कामा नये आणि तुम्ही पण आज नंतर कोणासोबत दिसला नाहीत पाहिजे. ते म्हणाले, ठीक आहे रितिका, आजपासून तू म्हणशील तसं मी वागेल. वडिलांचं बोलणं ऐकून मी त्यांच्यासोबत असलेल्या बाईकडे गेले आणि तिला चांगलंच समजावून सांगितलं. मग मी घरी येऊन मी माझ्या लहान बहिणीकडे गेले आणि नाश्ता बनवला, कारण आज रविवार होता त्यामुळे आम्हाला कुठे जायचं नव्हतं. मग मी माझी लहान बहीण आणि वडील नाश्ता करू लागलो. त्यानंतर मी आणि वडील शॉपिंगला गेलो. बाजारात जाऊन वडिलांनी मला कपडे घेऊन दिले आणि त्यांनी स्वतःसाठी पण काही कपडे घेतले. सोबतच मी माझ्या लहान बहिणीसाठी पण एक ड्रेस घेतला. मग आम्ही शॉपिंग करून एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथून जेवण करून घरी परतलो. संध्याकाळ झाली तेव्हा वडील मला म्हणाले, चल आता आपली अट पूर्ण कर. मग मी पण अटीनुसार काम करायला लागले आणि वडिलांच्या सगळ्या गरजाची काळजी घ्यायला लागले. त्याच दिवसापासून मी वडिलांसोबत एकदम नवरा बायकोसारखी राहू लागले. मी त्यांची अगदी नवऱ्यासारखी काळजी घ्यायला लागले आणि ते पण माझी अगदी बायकोसारखी काळजी घ्यायला लागले. त्यानंतर आमच्या आयुष्यात जे व्हायचं होतं ते झालं. आता माझे वडील खूप आनंदी आहेत आणि मी पण परिस्थितीनुसार बदलले आहेत आणि स्वतःला आनंद ठेवू लागले आहेत. आता माझे वडील खूप सुधारले आहेत. ते कोणासोबत फिरत नाहीत, फक्त ऑफिसला जातात आणि घरी येऊन माझ्यासोबत अगदी नवरा बायकोसारखं राहतात. अशा प्रकारे आम्ही आनंदाने आमचं आयुष्य जगत आहोत. तुम्ही सगळे मला चुकीचं समजू नका. मला तर हे सगळं मजबुरीमध्ये करावं लागत होतं, पण यात माझे काहीच नुकसान झालं नाही, कारण जर मी माझ्या वडिलांची काळजी घेतली नसती तर कोण घेतली असती. जवळपास 5 महिन्यानंतर माझ्या नोकरीचं जॉईनिंग लेटर पण आलं आणि मी कामावर रुजू झाले. आता आमचं कुटुंब व्यवस्थित चाललं आहे. आमच्या घरामध्ये सगळे खूप आनंदी आहेत. जर मी त्या दिवशी माझ्या वडिलांना समजवलं नसतं तर आज माहीत नाही माझे वडील कुठे कुठे चुकीचे संबंध ठेवत फिरले असते आणि स्वतःसोबतच आमचं आणि माझ्या लहान बहिणीचं आयुष्य खराब केलं असतं. अशा प्रकारे मी आणि माझ्या वडिलांनी नवरा बायकोसारखं राहून आमचं घर वाचवलं. यापुढे काय झालं असेल ते तुम्ही समजू शकता. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.